वर्ष. मग मी एकला जॉब सोडला होता. अगोदर पार्ट टाइम इथेच ऑफिस आहे लागत होता. पार्ट टाइम जॉब आणि पार्ट टाइम लायब्ररी होती. मला वाटतं त्यामुळं खूप डिले झाला असेल, कारण ते दोन्ही गोष्टी एकसोबत मॅनेज होत नाही. तुला असं वाटतं म्हणजे की जर आपल्याला याच्यात यायचं आहे तर फुल टाइम करायला पाहिजे? म्हणजे कुठली तरी एका गोष्टीकडे पूर्णपणे फोकस केला ना तर मग होऊ शकतं. आपलं जनरेशन हे ऐकत पण नाही ना की मी ग्रॅज्युएट झालो तर मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं. आपण 15-20 हजार किंवा जे काही आपल्या गरजा आहेत त्याच्यासाठी आपण तो पर्याय निवडतो आणि पर्यायी कुठंतरी करिअर मागे राहतो. म्हणजे जी गोष्ट 1 वर्षात साध्य होणार आहे तर विनाकारण आपण 2-3 वर्ष लावतो. म्हणजे ॲक्च्युली सर मी जेव्हा लास्ट इयरला कॉलेजमध्ये होते इथेच DY पाटील अकॅडमीमध्ये, तेव्हाच माझं असं होतं की जे करायचं आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स वगैरे ते कॉलेज झाल्या स्टार्ट करायचं. पण मग डिग्री झाल्यानंतर जेव्हा मी घरी गेले तेव्हा म्हणजे माझा छोटा भाऊ होता, तो रिसेंट 12वी झालेला, म्हणजे त्याला पण इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं होतं आणि त्याच्यापेक्षा छोटा होता तो 10वीला होता. म्हणजे तो पण टर्निंग मुवमेंटला होता आणि दोन्ही भाऊ टर्निंग गेला होत्या. मग मी डायरेक्टली क्लास लावायचा किंवा जर एक्झामचे प्रिपरेशन करायचं असं विचार कसं करणार, म्हणजे मिडल क्लास बॅकग्राऊंडमध्ये असताना. त्यावेळेस मग मी म्हणजे घरच्यांचा फुल सपोर्ट होता. तेव्हा ते बोलले होते की तू जर क्लास वगैरे असं काही करायचं असेल तर तू करू शकते. पण मग मी त्यांचं डिस्कशन ऐकलेलं की आता मॅनेज कसं करायचं. पुण्यासारख्या कॉलेजमध्ये म्हणल्यानंतर कमीत कमी एका वर्षाला 1 लाख रुपये सहज जातात. म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी कॉलेजची फीज वगैरे ते सर्व झाले. तेव्हा मग मी डिसाईड केलं की जॉब करत करायचं असं आणि 2 वर्ष मग जॉब केला. बी सिव्हिल तसं तर म्हणजे मुली कमी जातात तिकडे आणि त्यामध्ये पण तू केलंस. मग हा डिसिजन कधी ठरवला की स्पर्धा परीक्षा करायची म्हणजे सिव्हिलमधून करायचं? ॲक्च्युली हा क्वेश्चन आता सगळीकडेच विचारतात. जेव्हा मी ऑफिसमध्ये जॉईन झाले तेव्हा पण मला सगळे लोक असं विचारायचे की साईटवरची मुली काम नाही करू शकत. परंतु मी स्वतःहून ऑपॉर्च्युनिटी घ्यायचं त्यांच्याकडून की मला पण म्हणजे मला बेसिकली ऑफिस वर्कच होतं. पण मी त्यांना म्हणायचे की नाही, मुली कुठेही करू शकतात, असं काहीच नाही की क्लायंटशी डील नाही करू शकत किंवा त्या इतक्या कॉन्फिडंट नसतात असं ऑफिसमधून बोलणं यायचं. किंवा मला मीटिंगला वगैरे जायचं असेल तर मग ते बोलायचे की तुझ्यासोबत 2-3 मॅनपॉवर अशी जाईल, म्हणजे तुझ्यासोबत 2-3 लोकांना मला पाठवावं लागेल असं. पण मला मी नेहमी सांगायचे की नाही मी करून घेईन हँडल. म्हणजे तिथूनच मला असं वाटायचं की करू शकतात सिव्हिलमध्ये पण. ॲक्च्युली असा प्रश्न विचारण्याचा म्हणजे की ही अपॉर्च्युनिटी स्वीकारली कदाचित तेवढे गट स्वतःत पाहिजे तेव्हा आपण सिद्ध करू शकतो हा मी करणार आहे. बट ओव्हरऑल तुझा प्रवास म्हणजे आई बाबा वाटतं शेती करतात ना, त्यांचा कसा अनुभव आहे रिझल्ट नंतर? ते अपेक्षा होत्या? अपेक्षा म्हणजे आता बेसिकली सर्व 27-28 धाराशिव मधून आहे तर म्हणजे तिकडची परिस्थिती किंवा सगळ्या गोष्टीचा विचार केला तर मेंटॅलिटी तिकडची अशी आहे की मुलींना जास्तीत जास्त 25 to 27 या ड्युरिंग मध्ये म्हणजे लग्न करायला पाहिजे. किंवा ठीक आहे लग्नानंतर पण तुमचे भविष्य हे होऊ शकतात. मग एक कुठेतरी जाऊन त्यांचं असं होतं, असं म्हणजे त्यांना वाटत होतं की लग्नानंतर ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. म्हणजे जिथेपर्यंत प्रयत्न केले तिथेपर्यंत ठीक होतं. पण मी त्यांना सांगितले की नाही म्हणजे मला पूर्णपणे माझं ड्रीम अचीव केल्याशिवाय लग्नासाठी, म्हणजे त्यांचा आता या 1 वर्षामध्ये तरी सपोर्ट थोडासा कमी झाला होता. म्हणजे मग तेव्हा जास्त हे जिद्द वाटली की नाही आता तर प्रूफ करावंच लागते स्वतःला. छान. म्हणजे आम्हाला पण नक्कीच तुझा अभिमान आहे की अभ्यासिका हा आपल्या आयुष्यातला एक वेगळी जागा असते. ती 2.5x3 आपलं जसं तर भविष्य घडवते. तुला जे मिळालेलं जे काही आज यश होते ते छोटं नाही. पोस्ट कोणती ती फार महत्त्वाची नाही, त्यासाठी केलेली तुझी मेहनत आणि आज ती यशस्वी होते. एक मुलगी म्हणून तर नक्कीच या पोस्टसाठी तू सिलेक्ट झाली याचा अभिमान वाटतो. आणि ज्या प्रकारे ज्या परिस्थितीतनं किंवा ज्या संकटांना मात करून आपण सगळेच सारखे राहू. जर ही संकटं नसती तर कदाचित आपण इथपर्यंत आलो पण नसतो. आणि अभिमान वाटतोय की PCMC करिअर फोरमची तू एक सदस्य आहे. अँड भविष्यात तुझ्याकडून आपल्याकडे किंवा तुझ्या आजूबाजूला जिथे ज्या मुलींना तुला सहकार्य करणं शक्य आहे, स्पर्धा परीक्षेबद्दल अवेअर करणं शक्य आहे, ते तू नक्की करावं. अँड मला आवडेल की
आमचा विद्यार्थी BMCत काय, यापुढची पण तुझी स्वप्न असतील ती पूर्ण होत. आपल्या संस्थेची प्रथा आहे, यथोचित आपण एक छोटासा सन्मान करतोय. हा सन्मान तुझा खऱ्या अर्थाने गौरव आहे तुझ्या मेहनतीचा. आजच्या एका रिझल्टचा नाही, तर तू ज्या दिवशी ठरवलं असशील त्या दिवसापासून हा दिवस तुझ्या आयुष्यात येईपर्यंत तुझ्याकडून या राज्याची, या देशाची चांगली सेवा घडो आणि नक्कीच एक उत्तम प्रशासनाचा दागिना किंवा एक हिरा आम्हाला पाहायला मिळतो. सो सगळ्या पुढच्या प्रवासासाठी पण खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट.